मुंबई ठाकरेंच्या शिवसेनेचा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला आणि यावेळी उद्धव ठाकरेंनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केलं। यावेळी मोठ्या संख्येने कार्यकर्त्यांनी उपस्थिती लावली होती। जे शिवसैनिकांच्या आणि राज्याच्या मनात आहे ते होईल अशी भूमिका मांडत मनसे युतीबाबत अजूनही सकारात्मक असल्याचं उद्धव ठाकरेंनी म्हटलं। आम्हाला म्हणता हिंदुत्व सोडलं, मग तुम्ही काय केलं? तुम्हाला राजकीय पोरं होत नाहीत म्हणून तुम्ही दुसऱ्यांची पोरं पळवता असं म्हणत उद्धव ठाकरेंनी भाजपवर टीका केली। हिंदू मुस्लिमांवर एक बेडूक ओरडत सुटलाय, उंची केवढी आणि ओरडणं केवढं असं म्हणत उद्धव ठाकरेंनी नाव न घेता मंत्री नितेश राणेंवर जोरदार टीका केली। मराठी माणसं एकत्र येऊ नये म्हणून भेटीगाठी सुरू असल्याचा हल्लाबोल उद्धव ठाकरेंनी केला। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राजू ठाकरेंच्या भेटीवर उद्धव ठाकरेंनी टोला लगावला। ठाकरे ब्रँड संपवण्याचा प्रयत्न केल्यास भाजपचा राज्यातून नामोनिशाण मिटवून टाकू असा इशाराही उद्धव ठाकरेंनी दिला। शिवसेनेतील फुटीनंतर ठाकरेंच्या शिवसेनेचा तिसरा वर्धापन दिन पार पडला आणि यावेळी संजय राऊतांनी भाजप आणि शिंदे सेनेवर जोरदार टीका केली। देशात एकच शिवसेना आहे, बाकी सगळ्या गुंडांच्या टोळ्या आहेत असा घणाघात राऊतांनी केला। श्रीकांत शिंदेंना मोदींनी भाऊ नाव दिल्याचं वक्तव्य उपमुख्यमंत्री शिंदेंनी म्हटलं, तर श्रीकांत शिंदेंना ऑपरेशन सिंदूरची नवी जबाबदारी देऊन कौतुक केल्याचंही ते म्हणाले। किती उतावळी झाले, युती करता का माझ्याशी, युती करता का? ठाकरे बंधूंच्या युतीच्या चर्चांवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी निशाणा साधला। आपला मेळावा हा बाळासाहेबांच्या विचारांचा तर दुसरीकडचा मेळावा सत्तेसाठी लाचार झालेल्यांचा मेळावा असं म्हणत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंना टोला लगावला। काँग्रेसच्या दावणीला शिवसेना बांधण्याचं काम उद्धव ठाकरेंनी केलं। मुख्यमंत्री पदासाठी जे लाचार झाले त्यांच्याकडे कसले बाळासाहेबांचे विचार असा सवाल शिंदेंनी उपस्थित केला। रायगड जिल्ह्याला मुसळधार पावसाने अक्षरशः झोडपून काढले। रोहा शहरातून वाहणाऱ्या कुंडलिका नदीनं धोक्याची पातळी ओलांडली, त्यामुळे नदीकाठचा परिसर पाण्याखाली गेला। अनेक लोकांच्या घरात पाणी शिरलं। जगबुडी नदीची पाणी पातळी सध्या 7.60 मीटर इतकी आहे। 7 मीटर ही जगबुडी नदीची धोक्याची पातळी आहे। दरम्यान आता जगबुडीने धोक्याची पातळी ओलांडल्यामुळे खेड दापोली राज्यमार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आला, तर पावसाचा जोर आणखी वाढण्याचा अंदाज असल्यानं सतर्कतेचा इशारा देण्यात आला। रत्नागिरी जिल्ह्यात खेडमधील जगबुडी आणि नारंगी नदीला पूर आल्यामुळे खेड शहरात जगबुडी नदीच्या पुराचं पाणी शिरलं। बघता बघता संपूर्ण बाजारपेठ पाण्याखाली गेली असून पावसाचा जोर अजूनही कायम आहे। आणि थेट आपण जातोय आता आळंदीमध्ये। माऊलींच्या पालखीचं प्रस्थान जे आहे ते पार पडतंय आणि त्याची ही दृश्य आपण पाहतोय। चला जाऊया पंढरीच्या दिशेने, हीच भावना मनामध्ये ठेवून सगळे वारकरी जे आहेत ते माऊलींना घेऊन आता पंढरपूरच्या दिशेने निघालेले आहेत। आणि अर्थात मंदिर प्रदक्षिणा जी आहे ती पार पडते आहे आणि मंदिर प्रदक्षिणेनंतर माऊलींची पालखी जी आहे ती मंदिराच्या मुख्य द्वारातून बाहेर पडेल, महाद्वारातून बाहेर पडेल आणि त्याची सगळी लगबग ज्ञानोबा तुकारामचा जयघोष यावेळी केला जातोय। अर्थात वारी कधी न चुको वारी ही भावना प्रत्येकाची असते आणि त्यामुळे यंदाही या भावनेतनं आपल्या माऊलींना घेऊन आता सगळे पंढरपूरच्या विठुरायाच्या दिशेने निघतायत। संतांनी म्हटलेलं आहे की सण सोहळा हा वाजत गाजत असावा, देवाला भेटण्याकरता वाजत गाजत नाचत जावं आणि तोच सगळा खेळ जो आहे तो वारीच्या वाटेवरती आता यापुढे आपल्याला बघायला मिळेल। काल जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या पालखीचं प्रस्थान झालं, तर आज संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचं प्रस्थान जे ते होताना आपण बघतोय आणि याची देही याची डोळा, प्रत्यक्ष नाही पण अप्रत्यक्ष का होईना पण घरात बसल्या न्यूज 18 लोकमतच्या माध्यमातून आनंदाचे डोही आनंद तरंग ही भावना मनात ठेवून आपण या सोहळ्यामध्ये सहभागी होतात। अर्थात वारीबद्दलचं वर्णन देखील रामचंद्र देखणे यांनी खूप सुरेख केलेलं आहे। त्यांनी असं म्हटलं की वारी म्हणजे द्वैताकडून अद्वैताकडे जाण्याचा सोहळा, वारी म्हणजे अर्थात अंधाराकडून प्रकाशाकडे जाण्याचा सोहळा, वारी म्हणजे अविचाराकडून विचाराकडे जाण्याचा सोहळा आणि अशी ही वारी जी आहे ती कधीही न चुको याच भावनेतनं प्रत्येक वारकरी जो आहे तो या वारीमध्ये सहभागी होतो।
थेट कळस दर्शन झालं तरी विठुरायाच्या चरणी आपला हात लागला, हीच भावना प्रत्येकाच्या मनात ठेवून बरीचशी मंडळी त्या पंढरपूरपर्यंत मजल दरमजल करत पायी जातात. पण अशावेळी थेट पदस्पर्श दर्शन नाही झालं तरी कळस दर्शनाने सुद्धा प्रत्येकाचं समाधान होतं. आणि अर्थात या संतांच्या माध्यमातून सगळे भाविक, मग जो कोणी शेतकरी असेल, जो कोणी सामान्य वारकरी असेल, तो माऊलींच्या चरणी एकच प्रार्थना ठेवतो की हे माऊली, तुझ्या भरोश्यावरती आम्ही आज या पंढरपूरच्या दिशेने प्रत्येक टप्प्यावरचा प्रवास पूर्ण करत पोहोचलेलो आहोत आणि आज आमची प्रार्थना, आमचं मागणं जे तुझ्या पायाशी रुजू करून घे, ही भावना मनात ठेत आता संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीला प्रत्येक जण जो आहे या मंदिर प्रदक्षिणेत पुढे नेताना दिसतोय. छान फुलांनी या संबंध मंदिराला सजवण्यात आलेलं आहे. अधिक माहिती घेण्याकरता आपण जाणार आहोत. आमचे प्रतिनिधी गोविंद वाकडे आता क्षणाला आपल्याबरोबर. माऊली रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. विशाल सर, खरं तर ज्या क्षणाची आतुरतेने वाट अवघा महाराष्ट्र बघत होता, अवघा देश बघत होता, तोच हा क्षण आहे. हीच ती ऊर्जा आहे जी संपूर्ण महाराष्ट्राला अनुभवता येते. या ऊर्जेची अनुभूती घेता येते. कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती महाराज ज्ञानेश्वर माऊली योगी यांचे राजे महावैष्णव संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींचा हा पालखी सोहळा आहे. अर्थातच आपल्याला माहिती आहे की संपदा सोहळा न आवडे मनाला, लागला टकळा पंढरीचा. आता एक एक पाऊल जे आहे ते आपल्या माहेरी म्हणजे पंढरीला जे आहे ते पंढरपूरच्या दिशेने ही सगळी वारकरी मार्गस्थ होतात. वारकऱ्यांसोबत त्यांचा देव आहे आणि देवदेवाच्या भेटीला जातोय असा हा सुख सोहळा जो स्वर्गी नाही, आपल्याला माहिती आहे. असं या सोहळ्याचं वर्णन केलं जातं. अर्थातच वारीचा प्रत्येक टप्पा जो आहे तो आपल्याला जगण्याची शिकवण देत असतो. या संप्रदायातलं हे खूप महत्व आहे की हा असा संत आहे ज्यांनी विश्वाच्या कल्याणासाठी प्रार्थना केली आणि त्यामुळेच या संतांचे विचार जे पुरोगामी विचार आहेत, वैज्ञानवादी विचार आहेत, ते विचार आत्मसात करत त्या विचारांची ऊर्जा घेत ही सगळी मंडळी मार्गस्थ होतात. अर्थातच आजचा जो पालखी सोहळा होता तो सोहळा आहे तो अत्यंत दोन कारणांनी महत्वाचा आहे. एक तर आज गुरुवार आहे आणि दर गुरुवारी माऊलींचा पालखी सोहळा जो आहे तो नित्यक्रम म्हणून दर गुरुवारी निघत असतो. तो 5 वाजता निघाला. प्रस्थान ठेवलं त्या सोहळ्याने. त्या सोहळ्याची मंदिर प्रदक्षिणा झाल्यानंतर रात्री 8च्या सुमारास हा मुख्य पालखी सोहळा जो आहे तो मार्गस्थ झाला आणि अर्थातच आता या सोहळ्याची पालखी जी आहे ती मंदिर प्रदक्षिणा करेल. त्यानंतर नगर प्रदक्षिणा होईल आणि आजोळवाड्यात परंपरानुसार आजचा जो मुक्काम आहे माऊलींच्या पालखीचा तो आजोळवाड्यामध्ये असेल. उद्या पहाटे पुन्हा एकदा ही पालखी जी आहे ते पुण्याच्या म्हणजे पुढच्या मुक्कामासाठी मार्गस्थ होईल. मात्र मजल दरमजल करत पालखी सोहळा जेव्हा पंढरीला पोहोचतो तेव्हा अर्थातच जी सगळ्यांचे भाव असतात ते आपल्याला तिथे बघायला मिळतात. मात्र त्या आधी देखील या वारकऱ्यांच्या, जो वारकरी सामान्य आहे, शेतकरी आहे, कष्टकरी आहे, त्या सगळ्यांच्या चेहऱ्यावरचे भाव जे आहेत ते तसोभरही कमी होत नाही. त्यांची ऊर्जा कधीही कमी होत नाही. यामागचं कारणच असं आहे की या ऊर्जेचा स्रोत आहे माऊली आणि जगद्गुरु तुकोबांचा जो विचार आहे, त्यांनी जे दिलेले विचार आहेत ते या सगळ्या ऊर्जेचे स्रोत आहे असं म्हणता येईल. माऊलींचा पालखी सोहळा जो आहे तो अत्यंत दिमागदार आहे, राजवैभवी हा सोहळा आहे. म्हणूनच या सोहळ्यात सगळ्यात आधी अश्व, त्यानंतर माऊलींचा चांदीचा रथ, नगर खाना, त्याचबरोबर अब्दागिऱ्या आणि एखादे सैन्य पुढे असावा अशा पद्धतीची सगळी जी मांडणी असते. आपण बघतोय भगवे ध्वज आहेत. हे सगळ्या जे प्रतीक आहेत ते राजवैभवाचे आहेत आणि एक राजा, ज्याला ज्ञानियांचा राजा असं म्हटलं जातं, बरोबर, ज्यांना सर्वज्ञ देखील असं म्हटलं जातं, ते सर्वज्ञ संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी आता पंढरपूरच्या दिशेने निघते. अर्थात त्याचा प्रवास सुरू झालेला आहे. मंदिर प्रदक्षिणा आणि त्यानंतर नगर प्रदक्षिणा पूर्ण करून आज माऊलींचा मुक्काम जो आहे तो त्यांच्या आजोळीच असणार आहे आणि उद्या पुण्याच्या दिशेने पालखी जी आहे ती रवाना होईल. जेव्हा नव्हते चराचर तेव्हा होते पंढरपूर असं म्हटलं जातं आणि स्वर्गीय असा सोहळा देखील अनुभवणं नाही असा सोहळा सगळे वारकरी आता क्षणाला या प्रस्थाच्या निमित्ताने अनुभवत आहेत. धन्यवाद गोविंद या सगळ्या तपशिलाबद्दल. आणि आता सुपरफास्ट 100मध्ये मान्सून बद्दलच्या घडामोडी. खेड शहरातील सफा, मशीद चौक, गांधी चौक, निवासा तळ आणि पान गल्ली परिसर पाण्याखाली गेलेत आणि त्यामुळे परिसरातील व्यावसायिकांची तारंबळ उडाली. आळंदीहून वाहणाऱ्या इंद्रायणी नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे. नदीवरील सोपान पूल पाण्याखाली गेला. पुलावरील जाळी आणि कठडे कोसळलेत. त्यामुळे संपूर्ण इंद्रायणी घाट रिकामा करण्यात आला.
कोयना धरण परिसरात पावसाने जोरदार हजेरी लावली आणि मुसळधार पावसामुळे गेल्या 8 तासात कोयना धरणात 3.90 TMC पाण्याची वाढ झाली आहे. सध्या कोयना धरणात प्रति सेकंद 45,121 क्युसेक्स पाण्याची आवक सुरू आहे.